काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला, नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपण काल बघितलं, कलीनी ब्रह्मदेवाला विचारलं की एवढी गुरुची महती सांगता, एवढा मोठा गुरु कोण आहे, काय आहे, हे प्रसारित कसं झालं, याचं प्रस्थ कसं वाढलं, याविषयी मला ऐकण्याची इच्छा आहे। त्यावेळेस ब्रह्मदेवानी कलीला वेद धर्म मुनी आणि दीपक आख्यान सांगितलं। आपण काल त्या आख्यानाला सुरुवात केली होती। वेद धर्म मुनींनी आपल्या सगळ्या शिष्यांना बोलवून काल सांगितलं की आता मला माझं पाप, त्याची प्रायश्चित्त घ्यायचं आहे, निष्कृत व्हायचं आहे त्या पापापासून, म्हणजे पुन्हा मला जन्म मरणाचा फेरा येणार नाही। आणि त्याच्याकरता मला काशीला जाऊन मला पापाची निष्कृती करायची आहे। मला कुष्ठरोग होणार आहे, मी आंधळा होईन, मी पांगळा होईन, त्यावेळेस शिष्यानी मला सांभाळावं आणि माझी सेवा करावी। वेदधर्म मुनी असंही म्हणतायत की दीपका, तू माझी सेवा करशील, नाही असं नाही, पण एक लक्षात ठेव की जो सेवा करतो, रोगापेक्षा रोगाची सेवा करणारा जो असतो त्याला अधिक त्रास असतो, हे लक्षात ठेव। दीपकाने वेदधर्म मुनींना एवढं पण सांगून बघितलं की तुम्ही काळजी करू नका, तुमचं पाप तुम्ही मला द्या, मला स्वतःला कुष्ठरोग झाला तरी चालेल, मी आंधळा झालो तरी चालेल, पण मी तो पाप क्षालन करीन, असं वेदधर्म मुनींना दीपकाने काल सांगितलं। त्यावेळेस वेदधर्म मुनींनी पुन्हा सांगितलंय की ज्याच्या पापाची परिणिती त्यानीच फेडायची असते, दुसऱ्यानी नाही। तर तू मला फक्त माझ्या बरोबर काशीला चल, मला सांभाळ, आणि तुझं अंतःकरण दृढ असेल, तुला तुझ्यावर विश्वास असेल, तर तू माझी सेवा कर। पुन्हा पुन्हा ते सांगतायत त्याला की हे बघ, ही सेवा कठीण आहे, कारण रोग्यापेक्षा रोग्याची सेवा करणाऱ्याला जास्त त्रास सहन करावा लागतो। तेव्हा दीपक म्हणतोय, स्वामी तुमचा निरोप आम्हाला, तुम्ही फक्त सांगा, मी तुमची माझ्या शक्तीनुसार सेवा करीन, कुठलाही किंतु परंतु मनात ठेवणार नाही। वारंवार ते त्याला एवढं सांगून सुद्धा तो म्हणतोय की तुम्ही मला सांगा, मी तुमची सेवा करीन। त्या काशीमध्ये तुम्हाला पापा वेगळा करीन, तुम्हाला शाश्वत पद मिळेल, असं मी माझं वर्तन ठेवीन। मी तुम्हाला काशीला न्यायला तयार आहे। 21 वर्ष, बघा थोडे थोडके नाही आहेत, 21 वर्ष मी तुमची सेवा करीन। आणि दीपक सांगतोय ती सेवा कशी करेन, तो विश्वनाथा समान तुम्हाला मानीन। विश्वनाथ म्हणजे शिव, मी तुम्हाला साक्षात शिवस्वरूप मानून तुमची सेवा करीन। ब्रह्मा कलियुगाला म्हणतोय, बघ याला शिष्य म्हणतात, त्या शिष्याची महती बघ काय आहे।
ज्या वेळेस गुरुला कुष्ठ व्हायला सुरुवात होते, वेदधर्म मुनींना कुष्ठ व्हायला सुरुवात होते, त्यावेळेस हा त्यांना काशीला घेऊन जातो. मणिकर्णिकेच्या तिथे कंबळेश्वर लिंगाच्या सान्निध्यात हे गुरु शिष्य दोघ जण तिथे राहतात. वेदधर्म मुनी आणि त्यांचा शिष्य दीपक. रोज सकाळी मणिकर्णिकेला स्नान करावं, विश्वनाथाची पूजा करावी. त्या सद्गुरूंचं प्रारब्ध भोग ते भोगतायत. त्यांना कुष्ठरोग झालेला आहे, आंधळे झाले. दीपक अतिशय दुःखी होऊन आणि अतिशय भक्तिपूर्वक वेदधर्म मुनींची सेवा करतोय. याला म्हणतात गुरुसेवा. सद्गुरूंचं संपूर्ण अंग कुष्ठरोगाने व्यापलाय. त्याच्यातनं पू येतोय, घाण येते, किडे येत आहे. सद्गुरूंना अतिशय त्रास होतोय. दुःखाने व्याप्त झालेले आहेत सद्गुरू. शिष्याला हे त्यांचं दुःख बघवत नाही आहे. पण तरीही मनामध्ये कुठलाही किंतु परंतु न ठेवता दीपक त्यांची अतिशय मनोभावे सेवा करतोय. दीपक त्यांच्याकरता भिक्षा मागून आणतो, गुरूंच्या समोर ठेवतो, त्यांची पूजा करतो, त्यांना स्वतःला विश्वनाथ स्वरूप मानतो. याला म्हणतात शिष्य. आणि ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुद्धा अनुभव येत असेल की एखादा आजारी माणूस असेल तर त्या आजारपणात तो सुद्धा उद्विग्न अवस्थेमध्ये येतो माणूस. त्याप्रमाणे अक्षहीन झालेले, कुष्ठरोगाने व्याप्त झालेले सद्गुरू वेदधर्म मुनी उद्विग्न क्रूर अवस्थेमध्ये गेले. ते एखाद्या वेळेस त्याच्यावर चिडाचे. कधी कधी त्याने भिक्षा आणली तर वेदधर्म मुनी जेवायचे नाही, कारण तू थोडंसंच आणलेलं आहेस, तू अजून घेऊन यायला पाहिजे होतं आणि थोडंसं आणलंय असं सांगून ते जमिनीवर फेकून द्यायचे. व्याधीमुळे ते आधीच त्रस्त झालेले होते. मग त्यावेळेस क्षुल्लक सुद्धा कारण असेल तरीही त्यांचा क्रोध अनावर व्हायचा. दुसऱ्या दिवशी जाऊन शिष्य भरपूर अन्न घेऊन यायचा, तेव्हा ते त्याच्यावरही चिडायचे, अरे तू गोड पदार्थ आणलेले नाहीस, मला परोपरीचं पक्वान्न देत नाहीस. आणि म्हणून त्या वेदधर्म मुनी त्या दीपकाला मारायला धावायचे. तो बिचारा जेवढं मागून आणत असेल तेवढं ते सांडून द्यायचं, त्याच्यावर क्रोध करायचा, शिव्या द्यायच्या, अदवा तद्वा बोलायचे. तरीही शिष्य अतिशय शांतपणे गुरूंची सेवा करायचं. याला स्थितप्रज्ञता म्हणतात, असं माझं मत आहे. आपला गुरु आपल्यावर एवढा कोपला, एवढा रागवला आहे, एवढा चिडला आहे, तरीही आपण शांतपणे त्याची सेवा करावी, त्याचं वाक्य प्रमाण मानावं. तो सांगतोय कमी भिक्षा आणली, अजून द्यावी. त्यांनी सांगितलं पक्वान्नाने आणले, ते मागून आणावे. त्यांनी जमिनीवर फेकून दिलंय, ते उचलून ते साफ करावं. तो चिडलाय म्हणून आपण त्याच्यावर चिडू नये. तो मारायला धावतोय, शिव्या देतोय, तरीही आपलं मन खिन्न होता कामा नये, आपल्याला दुःख होता कामा नये. ही स्थितप्रज्ञता. कधी कधी वेदधर्म मुनी चिडून त्याला म्हणायचे, अरे मूर्खा, माझ्या मुळात तुला कष्ट होत असतील तर निघून जा.
कारण माझी विष्ठा मूत्र तू काढत नाहीस, त्यांनी मला त्रास होतोय. मला मक्षिका माशा खातायत, तुझं लक्ष कुठे आहे रे? वेळोवेळी तू मला साफ का करत नाहीस? आणि वरतून सांगतो मी सेवा करतो म्हणून. तरीही तो बिचारा शांतपणे त्यांची सेवा करतोय. मला भिक्षा आणून देत नाहीस, माझी विष्ठामूत्र काढत नाहीस, ही कुठल्या प्रकारची सेवा करतोयस? एवढी सेवा करून सुद्धा वेद धर्म मुनी दीपकाला अद्वा तद्वा बोलत होते. असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. पण तरीही दीपक शांत होता. जेव्हा पाप जास्त झालेलं असतं त्या ठिकाणी दैन्य आणि द्वेष हे दोघही तिथे येतात. दैन्यामुळे दुःख प्राप्त होते. बरेच रोग आहेत, त्या रोगांमध्ये कुष्ठ होणं हा 16वा भाग सांगितलेला आहे. आणि त्या 16व्या भागात वेद धर्म मुनी अतिशय कष्टामध्ये होते, हे लक्षात घ्या. पण शिष्याच्या मनात यत्किंचितही शंका येत नव्हती की माझ्या गुरुनी काही पाप केली असतील त्यामुळे ते हे भोगतायत, असं कधीही शिष्याच्या मनात येत नव्हतं. तो एक भावे फक्त गुरुची सेवा करणं एवढंच फक्त त्याला माहित होतं. जे जे अन्न गुरु मागेल ते ते त्यांना आणून देणं, ती जे जे इच्छा प्रगट करतील ती ती पूर्ण करणं, एवढं एकच शिष्याचं कर्तव्य दीपक पार पाडत होता. हे माझे गुरु नाहीत, हे वेद धर्म मुनी नाहीत, हे साक्षात विश्वनाथ आहेत, हा साक्षात नारायण आहे, हा साक्षात ईश्वर आहे, असं समजून त्यांची सेवा करत होता. काशी खूप मोठं क्षेत्र आहे. सप्तमोक्षकांमध्ये काशीला प्राधान्य आहे. काशीमध्ये गंगा आहे, काशीमध्ये शिव आहे, काशीमध्ये मोक्ष मिळतो. काशी ही सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे शास्त्रानुसार, धर्मानुसार, वेदानुसार. पण हा दीपक त्या काशी क्षेत्रात असून तीर्थयात्रा करत नव्हता, देवाच्या दर्शनाला पण जात नव्हता. गुरु सेवे व्यतिरिक्त तो काशीमध्ये राहून काहीही करत नव्हता. फक्त गुरुसेवा गुरुसेवा. आपले देह रक्षण स्वतः कधीही करत नव्हता. आपल्या देहाकडे त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष फक्त त्या सद्गुरूंच्या चरणाकडे होतं. फक्त गुरूंची सेवा करणं याच्या व्यतिरिक्त तो काहीही करत नव्हता, कोणाशी बोलतही नव्हता. दिवस रात्र त्याचं एकच म्हणणं होतं, ब्रह्मा विष्णू आणि हरी हा गुरुच माझा निर्धारी. आणि ब्रह्मा विष्णू हरी हे तिघही हा माझा सद्गुरूच आहे. त्यामुळे मी फक्त आणि फक्त या गुरूंचीच सेवा करी. गुरु एखाद्या वेळेस रागाने बोलले तरी मनामध्ये द्वेष न बाळगता मनामध्ये आनंदच ठेवत होता. त्यांच्या मनाला जे जे वाटेल तसा हा वागत होता. या शिष्याची ख्याती त्रिभुवनात पसरत होती. एक दिवशी साक्षात विष्णू नारायण चतुर्भुज शंख चक्र गदा हातामध्ये घेऊन हे नारायण दीपकापुढे उभे राहिले. अरे गुरुभक्त दीपका, तू महाज्ञानी आहेस,
तू कुलदीपक आहे, तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे, मी प्रसन्न झालो आहे, तू मलाकडे काहीतरी वर माग. हा म्हणतो, अहो भगवंता, आम्ही आमच्या गुरूंना विचारल्याशिवाय तुमच्याकडे काही मागू शकत नाही. आम्ही तर तुमची सेवा केली नाही, आम्ही तुमचं दर्शन केलं नाही, आम्ही तुमची पूजा केली नाही, जप केलं नाही, अनुष्ठान केलं नाही, तरीही तुम्ही मला वर द्यायला आलात. मला वर नको. विष्णूंना स्पष्ट असं सांगितलं आणि गुरुपाशी गेलाय. गुरुला सांगतोय, विष्णू माझ्याकडे वर मागायला आलाय. काय मागू? तुमचा जो म्हणणं असेल, तुम्ही जर तयार असाल तर मी त्यांच्याकडे तुमच्या व्याधीचा उपशम मागेन. तेव्हा वेद धर्ममुनी चिडतायत. ते म्हणतायत, तू कंटाळलायस का सेवा करून? तुला माझा त्रास होतोय का? माझं पाप आहे, मला भोगू दे. माझ्या व्याधी करता तू काहीही मागू नको. विष्णूला सांगतो, मला वर नको, मला वर नको. मी तुमची सेवाही करत नाही, तुमचा जपही करत नाही, तरी तुम्ही मला वर द्यायला आलात, पण मला वर नको. असे काही दिवस गेल्यानंतर शिव सुद्धा प्रसन्न झाला. मृत्युंजय महादेव तो समोर उभा राहिला. त्यांनीही सांगितलं. विश्वनाथ म्हणतायत, शिव म्हणतायत, अरे दीपका, मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो, तू काहीतरी माग. परत गुरूंपाशी गेलाय वेदधर्म. वेदधर्म मुनींना दीपक सांगतोय, तुमचा जर निरोप झाला ना स्वामी, तर तुमचा हा त्रास मला बघवत नाही, तुमची पीडा मला सहन होत नाही. मी तुमच्या व्याधी करता उपशम मागतो न. त्यांनी जर वर दिला, भगवान शिवानी जर वर दिला, तर तुमच्या व्याधीला बराच फरक पडेल. हे ऐकून पुन्हा वेदधर्म मुनी त्याच्यावर चिडतायत. अरे मूर्खा, कुलदीपक म्हणतोस, माझी सेवा करतोस म्हणतोस, अरे माझ्या व्याधी करता नको रे प्रार्थना करू त्या ईश्वराची. भोगल्या वाचून पातकाला निवृत्ती नाही. जन्मांतरी जन्मजन्मांतरी हे पातक असंच मला बाधत राहील, हे लक्षात ठेव. आणि हे मी नाही सांगते, हे धर्मशास्त्र सांगते, असं वेद धर्म मुनी म्हणतायत. ज्याच्या मनामध्ये मुक्तीची अपेक्षा करावी, त्याचं पाप धुतलं गेलं असलं पाहिजे. कारण त्याचं जर पाप राहिलं, त्याला मुक्तीची अपेक्षा असली आणि पाप शिल्लक असलं, तर ते पाप त्याला मोक्ष पदाला जाण्याकरता विघ्न निर्माण करतो. त्याप्रमाणे दीपकाला वेदधर्म मुनी सांगतायत, नको नको, माझ्या व्याधीला उपशम मागू नकोस. ते ऐकून शिष्य शिवापाशी गेला. ईश्वराला सांगतोय, अहो तुमचा पण वर मला नको आहे, माझ्या गुरुच्या मनात नाही आहे, तर मी तुमचा वर घेऊन काय करू? याला म्हणतात गुरुभक्त. माझा गुरु तुमचा वर घेण्याकरता नकार देतोय, तर मी तुमचा वर घेऊन काय करू? हे ऐकून शिव सुद्धा विस्मयचकित झाले. स्वस्थानाला गेले, सगळ्या देवांना बोलवलं, विष्णूलाही बोलवलं.
विष्णू म्हणतात असा कसा गुरु आहे आणि असा कसा शिष्य आहे, त्यांचं राहणं कुठे आहे मला परत एकदा सांगावं. तेव्हा विष्णूला सर्व वृत्तांत शिवानी सांगितल्यावर विष्णूनी सुद्धा बघितलेलं होतं, विष्णूलाही माहित होतं. ते म्हणतात खरोखर दीपक असा शिष्य आहे, असा गुरुभक्त आहे की तो गुरु करताच फक्त आपलं आयुष्य वेचतोय. अहो गोदावरीच्या काठावर वेदधर्म मुनींसारखा तापसी त्याची सेवा अहर्निशी कठीण आहे, पण ते दीपक करतोय. अहो असा शिष्य त्रिभुवनामध्ये बघितला नाही, अशी गुरुभक्ती त्रिभुवनात बघितली नाही. आणि त्याला बघून मला खरोखर प्रेमभाव उत्पन्न झालाय. विष्णू सांगतायत मी परत एकदा त्याला वर द्यायला जातो, म्हणून ते परत गेले. परत वेदधर्म मुनींनी नाही सांगितल्यामुळे दीपक सांगतो नको नको मला वर नको. अहो अनेक दिव्य सहस्र वर्ष जे तप करतात, महाऋषी जे तप करतात, ते नाना कष्ट भोगतात तुम्ही वर द्यावा या करता. आणि त्या सगळ्यांना वर न देता तुम्ही मला जबरदस्तीने वर द्यायला परत परत काय येताय. दीपक सांगतोय. दीपक म्हणतोय अहो जे अनेक वर्ष तप अनुष्ठान करतात, साधना करतात की परमेश्वराने आपल्याला प्रसन्न व्हावं आणि आपल्याला वर द्यावा याकरता अनेक प्रकारच्या साधना, अनेक प्रकारचे तप करतात, पण त्यांना प्रसन्न न होता मी तर तुमचं काही तप करत नाही, तुमची तर काही पूजा करत नाही, तरी जबरदस्तीने तुम्ही मला वर का देताय. मी फक्त तन आणि मन अर्पून श्री गुरुची सेवा करतोय आनंदाने. त्रयमूर्ती म्हणजेच माझे गुरु आहे आणि त्यांचंच फक्त भजन मी करतो. सगळे देव, माता, पिता हे सगळे म्हणजे गुरुच आहे, हे माझ्या मनाने ठासून ठेवलाय. गुरु हा परमात्मा आहे. किती म्हणून त्या सद्गुरूंचं मी वर्णन करावं. ज्याला विद्या नाही, अंधकारात खितपत पडलाय, त्याला गुरु ज्ञान प्रदान करू शकतात. धर्म, ज्ञान सर्व सर्व म्हणजे फक्त गुरुच आहे. त्यांची चरण सेवा मनपूर्वक केली, गुरूंची सेवा भक्तियुक्त अंतःकरणाने केली, तर त्या शिष्याला काय कमी आहे. हे ऐकून विष्णू आणि शिव दोघही त्याच्यापाशी आले. त्याचा भक्तीचा प्रकार बघतायत. विष्णू म्हणतात शिवाला अहो शिवा तुम्ही सांगितलं त्याच्यापेक्षा तर हे जास्तच आहे. पुन्हा त्याच्या मागे लागतात. अरे घे वर, घे वर. तेव्हा दीपक म्हणतो अहो लक्ष कोटी सहस्र वर्ष जे तप करतात अरण्यात त्यांना तुम्ही उदास करताय. मी तर तुम्हाला भजतही नाही, तुमचं नावही घेत नाही, तुम्हाला स्मरतही नाही, तुमचा जपही करत नाही, तरी तुम्ही मला वर देताय. त्यावेळेस भगवान नारायण म्हणतायत अरे तुझ्या गुरुभक्तीने मी संतोष पावलो. तू गुरुभक्ती मनापासून करतो आणि म्हणून आम्हाला त्याचा आनंद झालाय. जी भक्ती तू त्या गुरूंकरता करतो ती आम्हाला पावती आहे. तू भक्ती गुरुची करतोय, सेवा गुरुची करतोय, चाकरी गुरुची करतोय, पण ती सगळी सेवा तुझी भक्ती ही आमच्यापर्यंत पोहोचतोय. नारायण म्हणतात अरे जो नर
जो नर, जो मनुष्य हा गुरुभक्त असेल तो माझा जीव की प्राण आहे, त्याला मी असाही वश झालो आहे. तो जे जे मागेल ते ते द्यायला मी तयार आहे. आई वडिलांची सेवा केली ती सुद्धा मला पावते. पती सेवा स्त्रिया ज्या करतात ती सुद्धा मला पावते. एखाद्या भल्या ब्राह्मणाची, यती, योगेश्वरी, तापसी यांना नमस्कार केला तो सुद्धा मला मिळतो. नुसता ब्राह्मणाला नमस्कार केला, तापस्याला, यतीला, योगेश्वराला यांना नमस्कार केला तरी तो मला पोचतोय. तेव्हा दीपक पुन्हा नतमस्तक झालाय. सिद्ध नामधारकाला सांगतो, ऐक, दीपक नतमस्तक होऊन काय म्हणतोय. ऐक विष्णू ऋषिकेशी, माझा निश्चय आहे. विष्णूला सांगतोय माझा निश्चय आहे. वेद, शास्त्र, मीमांसा हे फक्त आम्हाला गुरुच देऊ शकतात. आम्हाला ज्ञान फक्त गुरुच देऊ शकतात. या त्रयमूर्ती ब्रह्मा, विष्णू, महेश या ज्या सगळ्या आहेत या आमच्या गुरूंच्या अधीन आहेत. आमचा गुरुच देव आहे, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीही नाही. सर्व देव, सर्व तीर्थ हे गुरुच आहेत. गुरु वाचून आम्हाला परमार्थ यत्किंचितही शक्य नाही आणि तो होणारही नाही. गुरु म्हणजेच परमार्थ आहे, गुरु म्हणजेच सत्य आहे, गुरु म्हणजेच ईश्वर आहे, गुरु म्हणजे ज्ञान आहे. जेवढे कोणी योगी, सिद्धमुनी, ज्ञानी जेवढे कोणी आतापर्यंत होऊन गेले असतील त्यातला एकही जण गुरु विना झालेला नाही. अहो, ज्यांना ज्ञान झालंय गुरु हाच ईश्वर आहे. तुम्हाला आता जर मला जबरदस्तीने वर द्यायचाच असेल, तुम्ही बाकीचे मला वर देत असाल तर ते सगळे वर मला माझा गुरु देऊ शकतो. भौतिक, ऐहिक, पारमार्थिक, आत्मिक ज्या पद्धतीचा तुम्ही मला वर देणार असाल तो वर तुम्हाला माझा सद्गुरू देऊ शकतो. म्हणूनच मी फक्त माझ्या सद्गुरूंचं चरण सोडून कुठेही जायला तयार नाही, त्यांची सेवा करेल. विष्णू म्हणताय धन्य धन्य, खरोखर तू धन्य आहे दीपका, तू शिष्य शिरोरत्न आहे, तू आमचा बालकच आहेस. काहीतरी माग आता, तुला मी वर दिल्याशिवाय सोडणारच नाही. अरे शिव सुद्धा आला होता तुला वर द्यायला, दुसऱ्यांदा मी पण आलोय वर द्यायला. आमच्या मनाच्या संतोषाकरता, आम्हाला आनंद वाटेल करता, त्याच्याकरता तरी वर माग रे. तुझ्याकरता वर नको मागू, आम्हाला आनंद वाटेल, आम्हाला बरं वाटेल याच्याकरता तरी वर माग रे. आम्ही तुला वश झालो आहे, तू जे जे मागशील ते ते द्यायला तयार आहोत आम्ही. दीपक म्हणतो आता तुम्ही एवढेच माझ्या मागे लागलात, वर द्यायला तयार आहे, काही माग, काही माग, काही माग. तर मी सांगतो ऐका. दीपक काय सांगतो विष्णूला, हे नारायणा, जरी वर तुम्हाला आम्हाला द्यायची इच्छा असेल तर आम्हाला असा वर द्या, मला असा वर द्या की माझ्या मनामध्ये गुरुभक्ती आणखीन वाढेल. आणि ती गुरुभक्ती वाढल्यामुळेच मला ज्ञानप्राप्ती होईल. गुरुचं रूप मी ओळखू शकेन असं ज्ञान मला द्या. याच्या व्यतिरिक्त मला तुमच्याकडे काहीही मागण्याची इच्छा नाही. मला फक्त गुरुभक्ती द्या, गुरुसेवा करण्याची बुद्धी द्या.
नारायण म्हणतायत तथास्तु. अरे दीपका शिरोमणी, तू माझा प्राण सखा होशील. तू गुरुला ओळखलं, गुरुला सर्वस्व मानलं. तू मला अजून काही विचारत असशील तर मी तुला सांगतो. नारायणाने, भगवान विष्णूनी दीपकाला काय सांगितलं, गुरुभक्तीबद्दल नारायण काय बोलले, त्याच्यानंतर वेदधर्म मुनी दीपकाला काय बोलले, हे आपण उद्या पाहू.